नमस्कार मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रावदेश. अनिल आयरे आणि प्रमोद काळे यांच्या कुस्ती लागलेली आहे. पहिला नाता काय कुस्तीसाठी मैदानात पंच म्हणून नानाभाऊ मांडव सरवीर पलवान विजय झालेला आहे. करेगा सरवीर मालेगाव. तुकाराम बाबा शेक थोडासा दाखवा मला मी बाबा शेक लागेल तुकाराम बाबा फिरता राहा असं. बाहेर लाव बाहेर कुस्ती लावणे होती. आणि राहिले वायगा आणि प्रमोद काय अर्थ प्रमोद काळे बाबा भारत माजी उपसरपंच श्री आणि लुकाजी शेवाळे व पैलवान यश शेवाळे यांच्याकडून 21,000 रुपयाची कुस्ती होणार आहे. पैलवान भूषण पाटील नाशिक, कल्याण खैरनार निजामपूर वर्सेस रेखो पैलवान हरियाणा यांच्यात कुस्ती होणार आहे. दोघी पैलवानांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. चला 5 मिनिटाच्या आत दोघी पैलवान मैदानात या. हरियाणाचा पट्ट्या चौगवच्या भूमीत आलेला आहे. लवकरात लवकर कड्यामध्ये यावं. दीपक मदान आणि कुस्ती प्रमोद काळे हा आरसूरचा पोरगा आहे. तुफान आणि जोरच कुस्ती आहे. असा तुफानी कुस्तीचा मैदान घेतलेला आहे. वा शबाश, वाटलं पाहिजे पोरग कोणाचं आहे. अरे कोणाची स्थितीमध्ये कोणी बघायला येत नाही. आपली नजरे मांडली पोरग आहे म्हणून. असा इतिहासाच्या खरा अर्थानं गेल्या 14, 15, 16 आज मुंबई आयुष्य म्हणून आज विजयाला ठेवली. आता साईगाव बघितला इतिहास. आज खानदेशामध्ये 12 गेल्या उंच कधी होतं खाली आता मैया पाटील बाकीच्या अतुल पाटील, चंद्रहार पाटील खरा अर्थानं तिथे महाराष्ट्र कल्याण खैरनार. चला 2 नंबरची कुस्तीला तयारी करा. पहिला आसवाची हिलेडी गंबर मध्ये
किती जगामाने यांच्या सन्मानाचा आणि रुपाली शेवाडे आणि यश मला यांच्याकडून 21,000 रुपये. चला कल्याण करायला पुढे तयारी करा. हो 21,000 रुपयाची कुस्ती आपल्याला कल्याण आल्या मैदानात. कल्याण माडी निजामपूरकर बिरसा मुंडा तालीम आणि रेंजू जोड आणि जोड. आता हा पोरगा जत्रा माखाडा दिल्ली आणि आज सराव करणारा हा कल्याण खैरनार निजामपूर आज रेंजू सोबत कुस्ती लावलेल्या आहेत. हो शबास. आता निकाली डाव बघा. डावर डाव चालू आहे. म्हटलं एक गाय भरली की काय अशी वाटतं मला. चला हा रेंजो सोबत आलेला आहे. त्यांनी कुस्तीवर लक्ष सदा. अनिल पलवान या टायमाला आज 5 वर्षाचा इतिहास सांगतो तुम्हाला. वायगावचा पोरगा दोन्ही मल्ल जीवन शिंदेकडे सराव करत होते. त्या टायमाला 50 रुपयाचे आम्ही होते. या आमच्या साक्री तालुका भागामध्ये आज वस्ताद सोबत भरपूर फिरणारे हे मल्ल होते. दोन्ही भाऊ आज 20 वर्षाचा आज सर्वात शेवटची कुस्ती करणारा. 5 जिल्हा जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यामध्ये शेवटची कुस्ती करणारा हे मल्ल. चला प्रमोद काडे सोबत कुस्ती करणं म्हणजे अगवड आहे. आणि अनिल पलवान बी साधा सोपा नाही. एवढंच आवाज 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 आहे की आवाज वाटलं पाहिजे पोरगं कोणाचा. राजे आवडीला 46 पुरस्कार दिल्या हलकी वाद्यामध्ये इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये. असं वाद्यामध्ये वाजत पुढच्या वर्षाला वाजत तुला हलक्या पाहिजे. ही गोष्टी वगैरे बाकी बाकी आहे. 2 नंबरचं पाणी अकोड करायची सोय आणि आता 3 वर्ष द्यायचे बाकी तुमच्या आकारात 100% मोंडा बोकून सर्व राहील. हा काय एवढा विषय नाही. हा इथे सांगण्यात पण करावं लागतं. 5,000ची गोष्ट आहे. खरं गाणे होता 5,000. तिथं ऋषीला फोन केला की उपाधी आमदार साहेबांचा फोन आला तरी पैसे इतिहास आहे. हा चांगलं होत आहे. तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीने भरपूर पैसे आहे. 50 लाख रुपये वर्ष 5 वर्ष राहिले. चालू आहे कुस्ती व्यतिरिक्त इतर विषयावर चर्चा करू नये. निजामपूर लवकरात लवकर मैदानात यायचंय. पैलवान सौरभ सुरवणे लुकाजी शंभर शेवाळे यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच आणि लुकाजी शेवाळे यांच्याकडून 21
लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. त्याला 5 मिनिटाच्या दोन्ही पैलवानांना मैदानात यायचं आहे. 5 मिनिटात दोन्ही पैलवान मैदानात आले पाहिजे. पैलवान संग्राम करणार तिसरा मुंडा तालीम निजामपूर. पैलवान कल्याण करणार बिरसा मुंडा तालीम निजामपूर मैदानात वॉर्मअप करतोय पट्ट्या या कुस्तीसाठी. पंच दिला बापू यांनी आबासाहेब तुम्ही करून द्या अशी वयाने टाकायचो. धन्यवाद. 50 रुपये वयाने दिलेले आहे. 500 नोटा चालू आबा आणि लाभा पुढे आबा मैदानात या. आणि लाभा पुढे लाभा मैदानात या. आबा या कुस्तीसाठी तुम्ही स्वतः पंच म्हणून उपस्थित राहावे अशी तुम्हाला विनंती करतो. लुकाजी शांभाऊ शेवाळे यांच्या स्मरणार्थ माजी उपसरपंच आणि लुकाजी शेवाळे व यश शेवाळे यांच्याकडून 21,000 रुपयाची कुस्ती लावण्यात आली आहे. पूर्ण बहुमती मैदानात उतरण्याचा प्रयत्न. कुस्ती लावण्यासाठी पूर्ण बहुमती मैदानात उतरण्याचा प्रयत्न. अतिशय जोरात अशी कुस्ती होणार. या कुस्तीसाठी असंख्य पंच असतील कदाचित. तुला साईडला यायचे. माझी सरपंच बापू येईल. तुला कडे कडे मध्ये पैलवान आहे. आगे रेंजर पैलवान हरियाणा. आणि रेंजियाची कुस्ती आहे. पैशाचा चेक उभारे दोन्ही पंच कमिटी तयार आहे. पण म्हणणं चला गट निकालो रेंजपणा गट निकालो रेंजपणा आपला शरीर बताओ शरीर. पुत्र व्हायचा गुंडा त्याच्या हिरोपी हात आता दिसलं पाहिजे द्यायचं. चला युट्यूब चॅनल वाले मोबाईल पण करा. कल्याण माडे बिरसा मुंडा तालीम. कुस्ती चालू. 11,000 रुपयाची कुस्ती आहे. जय मल्हार भक्त मंडळ चव्हाण यांच्याकडून 11,000 रुपयाची कुस्ती लागलेली आहे. त्या कुस्तीला देखील बऱ्याच वेळापासून विलंब होतोय. पैलवान गणेश आहे वायगाव आणि प्रमोद काळे अडसून लवकरात लवकर कुस्ती घ्यायची. अण्णा तुम्ही अनुभवी पैलवान आहात. पंच मोठी अण्णा तुम्ही अनुभवी पैलवान आहात. लवकरात लवकर कुस्तीचा निर्णय घ्या. वेळ द्या.
नगरीचं नाव जिल्हास्तरीय गाजवण्याचा अनेक काळ प्रयत्न केलेला आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. 2 मानाच्या कुस्त्या मैदानात चालू आहे. दोन्ही कुस्त्यांवर पंचांनी लक्ष ठेवावे. इतर कोणी मैदानात जाऊन व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका. माध्यमातून आपल्या गावाची परंपरा आणि शिस्त राज्यात जर देशात गाजणार आहे तरी सर्वांनी शांत चित्ताने शांत बसावे आणि लक्ष देऊन ऐकावे. सर्वांना विनंती. पैलवान मोठे अण्णा पंच कुस्ती निकाली लावा. वेळ द्या भावना. 1 नंबरची कुस्ती. गणेश पलक तुम्ही बी चला. पोलीस पाटील साहेब पुढे. पोलीस पाटील आवाज आहे. चला तुम्ही फक्त पाठीमागं चालत नाही. पोलीस कर्मचारी साहेब पुढे आणि सर्वजण साईडला बसून घ्या. एवढे पंच राहणार नाही. पोलीस प्रशासनाला विनंती आहे. थोडा मोठा करण्याचा प्रयत्न करा. सहकार्य करा. पोलीस प्रशासनाला विनंती आहे. मैदानात या. थोडा मोठं करा. सहकार्य करा. भारतीय जनता पार्टी भारत 21 निजामपूर. 21 निजामपूर. बिरसा मुंडा तालीम. भारतीय जनता पार्टी 21 निजामपूरकर. भारत पवार. अरे कुस्ती एखादा पोरला तुम्ही घरात पाठवा तेव्हा तुम्हाला कळेल किती रुपये खर्च आहे. स्वतःहून खर्चाने तुम्हाला पैसे द्यायचे असते. तुम्ही स्वतःने खर्च करून 1000 रुपये देऊन पहा. इथं बोलायचं नाही. शहरा इथं पाहायचं नाही. म्हणजे आबासाहेबांना माहीत आहे पैसे किती लागतात या क्षेत्रात. तुकाराम शेवाडे 21 रुपये दिले आबासाहेब. धन्यवाद. आता तुमच्यासाठी आम्ही कशाला मागत नाही. कुस्ती कॉमेंट्रीला आमची आबासाहेब दिलेले 500 रुपये. 20 रुपये मी टाकतो ना. धन्यवाद. 500 रुपये कॉमेंट्रीला दिलेले आहेत आणि आमच्या महत्वाचं आहे. आम्ही 5 पोरं आलेले आहेत. सर्व मुलांच्या कुस्त्या लावला. हा पोरगा बाकी होता म्हणून त्याचं नाव काढलेलं आहे. आज शेवटचा पोरगा मंदिराची 21,000 आठशेचा पुढचा पोरगा. लावा लावा लावा.
ज्याची असेल त्याची चोरी झालेली आहे. मोटरसायकल रस्त्यावर आहे, चेक करून घ्या. गाड्या चेक करून घ्या मित्रांनो. गाडी कुणाची गाडी असेल त्याची गाड्या चेक करा. पैलवान विजय झालेला आहे. रेंजो पैलवान विजय झालेला आहे. धन्यवाद. एक पैलवान त्यांच्या मनाची कुस्ती चला कुस्ती करा. मानाची कुस्ती आबासाहेब. त्याच्यानंतर मानाची कुस्ती होणार आहे. श्री सुनीलदादा महाजन यांच्याकडून 31,000 रुपयाची मानाची कुस्ती. सैफ अली पंजाबी पैलवान मालेगाव इथं आला आहे. त्याचबरोबर पैलवान गणेश आयरे वायगाव या 2 पैलवानांनी मैदानात यायचं आहे. तसेच उकाजी संभव शेवाळे यांच्या स्मरणार्थ लुकाजी शेवाळे पैलवान एक शेवाळे यांच्याकडून 21,000 रुपयाची कुस्ती झालेली आहे. श्रेष्ठ पैलवान हरियाणा या कुस्तीत विजयी ठरलेला आहे. मातब्बर पैलवान अनेक बल्ल घडवणारे मोती अण्णा त्याचबरोबर 14 वर्ष या मानाच्या कुस्तीचा मानकरी असलेले मार्गदर्शक नानाभाऊ हे देखील जुने बल्ल आहे. यांनी लवकरात लवकर कुस्ती निकाली घ्यावी तुमच्याकडे अपेक्षा आहे. टाइम कमी आहे ना. टाइम पंजाबी मैदानात या. विनंती आहे सैफली पंजाबी मैदानात. बाबा थोडं बसून घ्या बाबा. शेवटची कुस्ती आहे. हा भावाले 5 किती जण मिटाचा जण चालण्याच्या राजा एखादी लाभ रुपया. हा बेटी डबडे बघून बेटी बेटी चला पुढची कुस्ती. भारत पलान पुढे 1 नंबरची कुस्ती बोलव का. एक दादा हा 1 नंबरची कुस्ती सैफ पंजाबी आणि गणेश आयरे त्यांच्या मैदानात. आ गए सैफ पंजाबी आ गए. दोन्ही मर्जीत पण नाही तुम्हाला माहित नसेल जोड घ्या. मानाच्या कुस्तीसाठी पंचांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. दोघी पैलवान देखील मैदानात आलेले आहेत. पैलवान गणेश आयरे बागलाण तालुक्यातील वायगावचा पट्टे आहे. या पैलवानाने बागलाण तालुक्याचं नाव कुस्ती क्षेत्रात चांगल्या प्रकारे उज्ज्वल केलेलं आहे. तसेच त्याविरुद्ध खेळणारा पैलवान
पंजाबी मालेगाव मैदानात आलेला आहे दोन्ही पैलवान. भारत कुठे? भारत इकडे या. भारत दे सोडा 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 जाऊ द्या जाऊ द्या. आपण पैलवान आहात, मान घेण्याचा प्रयत्न करू नका. कुस्तीसाठी पंचाचं काम करा. पुढच्या कुस्तीसाठी या मातीने तुम्हाला एक तालुक्यात आगळी वेगळी ओळख दिलेली आहे. सौरभ भाऊ, श्री सुनील दादा महाजन यांच्याकडून 31,000 रुपयाची कुस्ती सैफ अली पंजाबी वर्सेस गणेश आयरे वायगाव यांच्यात कुस्ती होत आहे. या कुस्तीसाठीचे पंच म्हणून सौरभ भाऊ सोनवणे हे देखील एका काळचे बागलाण तालुक्याचे नामांकित मल्ल होते. सध्या आज ते राष्ट्रीय मल्ल म्हणून यांची ओळख. अण्णाजी आपणास विनंती आहे, कुस्ती संपवा. वेळेअभावी कुस्तीला पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे. कुस्तीला पूर्णविराम देण्याची वेळ आली. मैदानात उपस्थित झालेला आहे. सुनील दादा महाजन यांना विनंती करतो की त्यांनी मैदानात यायचं आहे. पुढची मानाची कुस्ती सैफ अली पंजाबी विरुद्ध गणेश आयरे वायगाव यांच्यात होणार आहे. त्या कुस्तीसाठी जे पंच आपले पैलवान